छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। काल तुमच्या विरोधात संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। दोन शिवसैनिकांमधली लढाई समजली जाते, नेमके काय? शिवसैनिक मी आहे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांचा कडवट शिवसैनिक मी आहे, एकनिष्ठ शिवसैनिक आहे। ते नाही आहे, ते गद्दार आहे आणि गद्दार वर्सेस एक निष्ठावान अशी ती लढाई होणार। मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की शिवसेना ही कोणी स्थापन केली? माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, आणि त्यांनी आम्हाला सर्व निवडून आणलं, तिकीटं दिलं, सगळं दिलं, बी फॉर्म दिला, ए फॉर्म दिला, सगळं दिलं, यांना पण दिला। त्याच्यानंतर मग साहेब गेल्यानंतर मग माननीय उद्धवजींनी 2 निवडणुकीमध्ये सगळ्यांना मदत केली, सगळ्यांना। त्यात हे पण, हे एकनाथ शिंदे पण, हे सगळे यांना 2-2 वेळेस तिकीटं दिलं। आणि त्या तिकीटं दिल्यामुळे मी सांगतो आपल्याला की उद्धव साहेबांनीच यांना तिकीट दिलं, म्हणजे उद्धव साहेबच नेते आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन सिद्ध होता। परंतु मुद्दाम त्या ठिकाणी हे जे काही लोक आहे इतके इतके अशा पद्धतीने वागायला लागले की जसे त्यांची शिवसेना, आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्ट किंवा बाकीचे हे काय इलेक्शन कमिशन हे असं तर म्हणजे हे बरोबर नाही असं त्यांचं। आणि म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीत आम्ही मजबूतीने आमचा एक निष्ठावंत शिवसैनिकांचा, ओरिजिनल शिवसेनेचा जो गड आहे तो कायम राहणार। यावेळी पहिल्यांदाच असं दिसतंय की शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये मुस्लिम महिला ज्या आहेत दिसून येत आहेत, कारण यापूर्वी खान विरुद्ध बाण अशा प्रकारची लढाई सुरू होती, परंतु आता खान बाण मुखाचं आम्हाला ते मुद्दाम सांगितलं। खान बाण प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते। पहिल्या इलेक्शनला काय होते, आमदार आम्ही असताना म्हणजे अरे मशीन चली म्हटलं की सगळ्या लोकांनी हे निवडणुकीचे डावपेच असतात, आणि ते काही नाही। खान बाणचे प्रश्नच येत नाही, आम्ही ओरिजिनल आहोत आणि ओरिजिनल राहणार। समोरचे उमेदवार आता भुमरे असल्यामुळे, संदीपान भुमरे असल्यामुळे कशा प्रकारचं आव्हान वाटतं? तिरंगी लढत होते, एमआयएमचा उमेदवार, त्याचा व्यवसाय खूप मोठा आहे। ते करोडोपती अब्जोपतीचा व्यवसाय करतात। कोणता व्यवसाय आहे तो? व्यवसाय त्यांचा लोकांना अगदी असे लोळतील अशा पद्धतीने त्यांना सेवन करून हे करतात। ते खरं म्हणजे लोकांना आपण निर्व्यसनी केलं पाहिजे। लोकांना ते तर पैठणचे आहे, पैठणचे असल्यामुळे त्यांचं इथं मतदान पण नाही आहे, पण पैठणचे असून नाथ महाराजांनी काय केलं होतं आणि हे काय करतात हे समजून घेतलं पाहिजे। लोक त्यांना कधीही माफ करणार नाही। जिंकून येण्याचा कितपत विश्वास वाटतो? विजयी होण्याचा कितपत विश्वास? नाही, आम्हाला फक्त शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे, उद्धव साहेबांचं नेतृत्व आहे, महाविकास आघाडी आहे। आणि महाविकास आघाडी म्हटलं तर सगळेचे सगळे त्या ठिकाणी खूप झटून कामाला लागतं। आदरणीय शरद पवार साहेब काल येऊन गेले, बाकी आता मोठे मोठे नेते परत येणार आहे, आणि आदित्य साहेब उद्या फॉर्म भरायला येणार आहे। हे सगळं असताना त्या ठिकाणी मजबूतीने त्या ठिकाणी आमचा विजय होणार। तर विजयी होण्याचा विश्वास हा चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलेला आहे। प्रोजेक्ट मंगेश पदामकर, कृष्णा पाटील, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।